तर आज आपण पूर्णांक म्हणजे काय ह्याचे काही उदाहरणं व्यवस्थित समजून घेणार आहोत. शब्दाचा अर्थ पूर्ण संख्या हे तुम्हाला माहिती आहे, पण संख्यांमधील पूर्णांक हे संख्या आपण कळायला पाहिजे. तर पूर्ण म्हणजे काय? आपलं पूर्ण संख्या कुठून सुरू होतात? आपला शून्यापासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या पूर्ण संख्या. पण काय होईल, बेरीज आणि गुणाकार यामध्ये सोपं जाईल काय पूर्ण संख्यांचा. पण पूर्णांक संख्यामध्ये वजाबाकी, समजा आपण 5 मधून 5 गेले, खाली किती उरले? 0. ठीक आहे. मग 5 समजा एखाद्या वेळेस वजामध्ये संख्या आली, समजा एखाद्याकडे 5 आहे तर त्याच्यामधून 6 वजा केले, तर हे करायला अवघड व्हायला. मग त्याच्यासाठी पूर्णांक संख्यांचा शोध लागला. तर ते पूर्णांक संख्या काय आहेत आज मी तुम्हाला संख्या रेषेद्वारे समजून सांगतो. तर ही एक अशी रेष वळली, आपण ह्याला आपण एक्स नाव देऊ शकतो. तुम्ही नाव द्या, काही पण द्या. असं यातला एक मध्यबिंदू दिला आपण, जसं तराजू काटा असतो, तराजू काट्याप्रमाणे आपण याला नाव दिलं. मधात पॉईंट असतो, ह्याला आपण 0 म्हणू. 0 जे असतं ते वजा नसतं आणि धनही असतं पण. तर ह्याच्यामध्ये मी एक वेगळी संकल्पना नंतर समजून सांगेन. तर याच्या उजव्या बाजूला आपण काय करू, सर्व धन संख्या लिहू. हे तुम्हाला माहितीच आहे. 1 2 3 4 5 6 अशा अनंतपर्यंत, त्याला इन्फानाइट असं म्हणतात. हे चिन्ह अनंतच आहे, असंख्य. तर हे इकडलं पार्ट झालं. म्हणजे काय होईल, असं वरी होईल ना. म्हणजे देवाणघेवाणीमध्ये नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह संख्या, पॉझिटिव्ह संख्या, त्यासाठी आपल्याला इकडं इथून पहिली संख्या ही ह्याच्याच बरोबरीनं धन 1 आहे एवढ्याच अंतरावर इकडे डाव्या बाजूला -1 काढलं, इकडे -2 -3 असं -4 अशा ऋण संख्या इकडं अनंतपर्यंत सर्व संख्यांना वजा. यापासून या एक्स रेषेमध्ये धन आणि ऋण सर्व संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. -425 ही पूर्णांक संख्या आहे. तर अशा वजा आणि धन संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. यामध्ये आता काही प्रकार आहेत. तर ते प्रकार म्हणजे आज आपण पूर्णांक संख्यामध्ये पूर्ण संख्या पाहिलेली आहे. तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये सांगितलं मी. 0 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या पूर्ण संख्या आणि 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या ही नैसर्गिक संख्या असतात. तर आपलं हे पूर्णांक संख्या झालं. आता ह्यामध्येच 2 प्रकार झाले. तिसरा आपण पाहणार आहोत समसंख्या आणि विषम संख्या. त्याचे 2 प्रकार पडतात. तर समसंख्या काय असतात? सगळ्यात सोपं म्हणजे 2च्या पाड्यात येणाऱ्या सर्व संख्यांना समसंख्या म्हणतात. सोपं आपले कळलं अशा भाषेत. तर समसंख्या 2चा पाडा म्हणजे काय असतंय? 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10. तर ह्याच्यामध्ये अजून एक काय राहिलं माहिती आहे का? हे एकक स्थानी, ही सर्व एक स्थान आहे का? तर ह्याच्यामध्ये 0 आलं, मग ही पहिली संख्या आपली 0 राहिली. तर मी आता काय करतो, 220 लिहिलं. ह्याचं एकक स्थान कोणतं आहे? एकक, दशक, शतक. आपल्या उजवीकडून आपण मराठीत वाचन करतो. तर ही एकक स्थान आहे. एकक स्थानी 0 आला. मग असे कोणते पण लिहा. 422. एकक स्थान कोणतं आहे? 2. इथं आहे का 2? आहे. मग ही आपली 2 आली. ही 0 इथं आलं. आता लिहू 88 48 488. यातलं एकक स्थान 8 या. म्हणजे अशा एकक स्थानच्या सर्व संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. तुम्हाला चांगलं समजलं असेल. तर आता मी विषम संख्या सांगतो. तसंच लिहून घेतला असेल तुम्ही तर आता पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता. 2 नंबर आहे आपला विषम संख्या. तर तसंच एकक स्थान जसं सांगितलं तसं यामध्ये काय आहे? 1 3 5 7 9 11 13 डबल असं चलत राहतं आहे अनंतपर्यंत. एकक स्थानी 21. एकक स्थान कोणतं आहे? 1 एकक आलं.
आणि काळाची व्याख्या कशी करता येईल, ज्या संख्यांना भागल्यानंतर म्हणजे 2ने भाग गेल्याच्या नंतर व्याख्येनुसार तुमच्या तर आता समजा 21 लिहिलं तर यामध्ये आपण 2 न घालू, 2 पंचे 10 भागाकार 2 आला 22 एक बाकी उरली, बाकी किती आली 1, मग 2 न भागल्याच्या नंतर ज्यामध्ये 1 बाकी येते त्या सर्व संख्यांना विषम संख्या म्हणतात. काहीच अवघड नाही. 2 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या समसंख्या आणि ज्यांना भाग जात नाही त्या उरलेल्या सर्व संख्या विषम संख्या. सोपं व्याख्येनुसार. आणि ज्यामध्ये एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ह्या अंक येतात त्या सर्व विषम आणि सम. हे तुम्हाला समजत असेल, आवडलं असेल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ. कसा अभ्यास मजेत.